नक्ररूपी काल म्हणजे कली. जेव्हा एखाद्याचे पाय धरतो तेव्हा तो जीव कितीही बलवान, शक्तिशाल आणि बुद्धिमान सत्ताधीश असला तरी काळापुढे त्याचे काही चालत नाही. त्याची साक्षी कथा म्हणजे गजेंद्र मोक्ष. तो तिसरा म्हणून प्रियव्रताचा उत्तम पुत्र. नंतर त्याच्यानंतरचा म्हणजे चौथा मनू होता. तो तामस याच्या मन्वंतरामध्ये भगवंताना हरी नामक अवतार घेतला आणि त्या गजेंद्राला मुक्त केलं. आता परीक्षित म्हणाले की महाराज, गजेंद्र मोक्ष हे अत्यंत पुण्यकारक आख्यान आहे. मी ऐकलेलं आहे असं. तर मला हे सांगावं तुम्ही मला. तेव्हा शुद्धदेव सांगू लागले, आता क्षीरसागरामध्ये त्रिकूट नावाचा एक मोठा पर्वत होता आणि त्याच्या चारही बाजूला जे आहे क्षीरसागर होता. त्यात अनेक रत्ने होती, मोठी मोठी अरण्ये बाजूला होती. त्यातील एका अरण्यामध्ये काय होतं, एक गजेंद्र राहत होता. त्याच्यासोबत अनेक हत्तीनी व त्यांचे लहान लहान हत्ती असे कळप राहत होता. हत्ती बलवान असल्यामुळे अरण्यातील हरणासारखे प्राणी त्यांच्याकडे आश्रयाने निर्भयपणे राहत होते. कारण त्या सिंहाला भीत होते. सिंह खाऊन घेतलं तर काय करावं, पण हत्ती खात नाही त्याला, म्हणून ते निर्भय होते, भीत नव्हते हत्ती समोर जायला. सिंहासमोर जाताना भीती वाटते. सिंहासमोर भीती वाटते का नाही? त्या हातीला पाहिजे भीती वाटते तुला नाही. तसंच आहे. हरणासारखे प्राणी त्यांच्या आश्रयाने निर्भर राहत होते. कारण गजेंद्राच्या भीतीने वाघसिंहासारखे क्रूर प्राणी सुद्धा पळून जायचे. आता एखाद्या दिवशी एखाद्या उन्हाळ्यामध्ये दिवसा तहान लागली म्हणून गजेंद्र काय केला, तेथील अरण्यात असलेल्या मोठ्या सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी बसला. आणि त्याच्याबरोबर त्यांची लोक होते, सगळे त्यांची बायको होती, हत्तीनीची पोरं होते, मुलं होते आणि सगळे वनातले सगळे हत्ती होते. सगळे केले पाणी प्यायला त्याच्या खाली. आणि सगळेजण काय केले, सगळ्या पाणी पिऊन वरे आले. पण एकटा हा हाती, गजेंद्र नावाचा हाती, त्याच्यामुळे त्याला थंड चांगलं वाटू लागलं. उन्हाळा होता, तर थोडं थंड चांगलं वाटू लागलं. तिथं थांबलं थोडा वेळ. पण हा गजेंद्र हत्ती मात्र एकटाच जलक्रीडा करू लागला. त्याच सरोवरामध्ये काय होतं, एखादा मगर राहत होता आणि तो पाण्यातून फिरत असताना त्याने एकदम हत्तीचा पाय धरला, मुखामध्ये पकडला आणि त्याला पाण्यामध्ये ओढायला सुरुवात केली. तसं म्हणतात की जमिनीच्या वरे एका हत्तीला 1000 हत्तीचं बळ राहतं आणि पाण्यामध्ये मगरीला 1000 हत्तीचं बळ पाण्यामध्ये राहतं, वरे राहत नाही मगरीला. दोघांना ते आहे. तो पाण्यामध्ये फिरत आला आणि त्याने एकदम हत्तीचा पाय मुखामध्ये पकडला आणि त्याला पाण्यात ओढायला लागला. मगर खूप बलवान होता, जलचर प्राणी आहे तो. असल्याने त्याच्या हत्तीचे बळ कमी होऊ लागले त्या ठिकाणी. आता हत्ती बलवानच होते की, हत्ती बलवानच होता की, आता त्याचं बळ चालणार तिथं पाण्यामध्ये कमी पडू लागलं. तीरावर जाऊन त्याला हत्तीने हे पाहून दुःख होत होतं. वरून सगळे पाहू लागले, तिची बायको पाहू लागली, मुलं पाहू लागले, सगळे पाहू लागले. पण काय करते, जाऊन तिला आणता येत नाही त्यांना, सहाय्य करणं होईना. तिला दुःख करू लागले फक्त, पण काही करू शकत नव्हते. मग 1000 वर्षाचा काळ लावला. 1000 वर्ष झाले म्हणे. आपण आता भक्ती करतो तर आपला उद्या देव पाहू म्हणून कसं बोलतो. 1000 वर्षाचा काळ गेला. स्वर्गातून देवही हा खेळ पाहत होते. हे सर्व आश्चर्य करत होते. आणि हत्ती भूचर प्राणी असल्याने मगराच्या पुढे त्याचे काहीच चाले ना. गजराज आपल्या भक्तिभावनेने सर्व उपाय संपले म्हणून भगवंताची स्तुती करू लागला आणि आर्त स्वरूपात विनंती करू लागली. ध्यान चिंतन आव्हान करू लागला, भगवंता खरीच मला या संकटातून सोडवणारा कोणी नाही. तेव्हा सर्वांचं रक्षण करणारा भगवंतानेच मला या मगराच्या मुखातून सोडवावं असं म्हणू लागला. आणि अशा अनेक प्रकारे गजेंद्राने काय केला, परमेश्वराची स्तुती केली. म्हणून त्या ठिकाणी जेवढी त्याने स्तुती केली विष्णूची, पण गजेंद्रानं ते स्तुती जे आहे सगळं व्यासराजाने लिहून काढलेलं आहे. त्याला काय म्हणते,
त्याला गजेंद्र मोक्ष स्तोत्र असं म्हणतात. गजेंद्राने नाम रूप रहित भगवंताची केलेले स्तुती, त्यामुळे ब्रह्मदेवादी इतर नामरूपांकित देव गजेंद्राचे रक्षण करण्याला आले नाहीत. पण सर्वात्मा सर्वेश्वर सर्व देव स्वरूप भगवान श्रीहरी स्वतः गरुडावर बसून हातात चक्र घेतलं आणि पृथ्वीवर आले आणि त्या गजेंद्रासमोर प्रकट झाले. त्यांना येत असलेले पाहून गजेंद्र त्याला आनंद झाला आणि त्याने काय केलं, आपल्या सोंडेने सरोवरात एक कमळ फूल तोडून घेतला आणि त्याला श्रीहरींना अर्पण करून टाकलं. आणि केविलवाना मनात म्हणाला, हे नारणा, हे जगद्गुरु, आपणास नमस्कार आहे. गजेंद्राची पीडा पाहून हरींनी काय केलं, एकदम गरुडावरूनच उडी मारली. घोडे होते त्याने, त्यावरून खाली उडी मारली त्याने. उडी तलावात मारली नाही त्याने, त्या मगरीवरच मारली त्याने उडी. मगरीवरून मारली, गरुडावर उडी मारली आणि मगरी सहित गजेंद्राला काय करा अत्यंत वेगाने पाण्याच्या बाहेर काढलं आणि सर्वांच्या समक्ष चक्राने मगराचे तोंड फाडून गजेंद्राच्या त्याच्यापासून मुक्त करून टाकलं. आता परीक्षिताने शुकदेवाला विचारलं की महाराज, गजेंद्र आता हे गजेंद्र कसे झाला, मगर कसे झाला, त्यांची पूर्वकथा आहे. पूर्वी कोण होतं त्याने ते इथे तुला जातात. काय म्हणतात, परीक्षिताने शुकदेवांना विचारले की महाराज, गजेंद्र आणि हे मगर पूर्वी कोण होते आणि त्यांचे वैर काय दोघांचं, हे मला सांगा. तो शुकदेव सांगू लागले की ऐक राजा, मी सांगतो ऐक. गजेंद्र हा पूर्वजन्मीचा द्रविड देशांचा राजा, पांडवंशी इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. इंद्रद्युम्न म्हणजे राजा होता तिथे द्रविड देशातील. कोण, हा गजेंद्र. आणि तो एकदा ध्यानाला बसला होता. त्यावेळी अगस्त्य ऋषी तिथे आलेले होते. त्यांना सेवकांनी अडवलं, राजेसाहेब ध्यानाला बसलेले आहेत, थोडा वेळ थांबा म्हणजे. पण बराच वेळ झाला तरी राजा आला नाही. तेव्हा ऋषी क्रोधित झाले आणि त्याला शाप दिला. ते म्हणाले की तू हत्तीसारखा जड बुद्धी होतोस, म्हणून पुढे जन्मी तुला हत्तीचा जन्म हत्तीच्या योनीत जाते. म्हणून राजाला गजेंद्र म्हणतात. गजेंद्र राजा म्हणतात त्याला. मगर, आता दुसरं मगर काय, त्यानं कोण होता, ह्या तर इंद्रद्युम्न होता. मगर हा पूर्वजन्मीचा हुहू नावाचा गंधर्व होता. नेहमी मद्यप्राशन करायचा, अप्सरेची गैरवर्तन करायचा. त्यामुळे काय झालं, देवल मुनींनी त्यांना शाप दिला आणि तू पुढचा जन्म मगरीचा होशील असं शाप दिला त्यांनी. म्हणून तो मगर झाला. म्हणजे दोघं त्या शापामुळे जे एक मगर झाला, एक गजेंद्र झाला. पण दोघांनीही भगवंताला मुक्त केले. दोघांनाही भगवंताने मुक्त केला. या कथेचा हेतू काय, तर गजेंद्र म्हणजे सांगलं त्याच्यामध्ये सांगलं, गजेंद्र म्हणजे काय, गजेंद्र म्हणजे एक जीव आहे आपला. मगर म्हणजे काळ आहे, मारणारा त्याने. मगर म्हणजे काळ आहे. मगर मिठी म्हणते, कशाला म्हणते मग, तर मृत्यू सतत बरोबर असतो. मृत्यू आपल्यामध्ये आहे, पण केव्हा निघणार ते माहीत नाही, पण केव्हा मरणार ते माहीत नाही. म्हणून म्हणतो मृत्यू सतत आपल्या बरोबर असतो. कधी झडप घेतोय हे सांगता येत नाही. तर संसार हा मृत्यूरूपी सागर आहे आपला. जे संसार केला हे सगळं मृत्यूरूपी सागर आहे. जीव विषय वासने बसून फसून या सागरामध्ये क्रीडा करतो. म्हणजे या संसाररूपी सागरामध्ये क्रीडा करणार नाही, खेळलो जातो आपण सगळं या संसाररूपी सागरामध्ये. मुलं बाळ, पत्नी, सगळे सोयरे यांच्यात रमण होतो. पण काळाची उडी पडते तेव्हा काय होतं, कुणीही मदत करू शकणार नाही. जेव्हा हत्तीला मगर पकडला होता तेव्हा समोरच त्याची बायको होती, मुलं होते, सगळे होते. पण काय करशील नाही, कोण. आता या संसारातही असंच आहे. आपण जेव्हा मरत होतो, मरायला आलो होतो तेव्हा कोणी काही करू शकणार नाही. माय असो, बाप असो, कोणी असो, काय करणार,
काय करशील नाही तुम्ही. कारण एसी उघडा दासी उघडा हा सृष्टीचाच नियम आहे. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती प्राणा एकटाशी तू दाशील माझे माझे म्हणून.